दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील तालुक्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण झालाय। सीना नदीकाठच्या ग्रामस्थांनाही यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून सीना नदीपात्रामध्ये पाणी साचल्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे। तर वैराग जवळच्या इर्ले गावातील मोहोळ माढा या तालुक्याला जोडणारा बंधारा देखील पाण्याखाली गेलाय। त्यामुळे अनेक स्थानिकांचा संपर्क तुटला। ही सगळी पूर परिस्थिती बघता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। सोलापुरातल्या या सगळ्या परिस्थितीची माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याकडनं। प्रीतम, सोलापुरात कोणकोणत्या ठिकाणी ही पूर परिस्थिती आहे, त्याचे काय परिणाम आहेत? नक्कीच श्वेता, पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर आहे। कारण 3 तालुक्यातून वाहणारी जी सीना नदी आहे ती दुतडी भरून आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण 2,12,000 जे क्युसेस आहे ते पाण्याचा विसर्ग या नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। सीना कोळेगाव असेल, भोगावती असेल, चांदणी नदी असेल, या तिन्ही नदीचा जो प्रवाह एकत्रित हा सीना नदी आल्यामुळे ही नदी आहे ती रुद्र रूप धरून आपल्याला वाहताना दिसत आहे। असं असलं तरी आपण पाहू शकतो की सीना नदी आहे ती पात्र सोडून अर्धा किलोमीटर पर्यंत जे शेतकऱ्यांचे बांधा आहेत किंवा शेती आहे त्यामध्ये हे पाणी घुसलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। मोहोळ तालुक्याचा जर विचार करायला गेलं तर 42 गावांना याचा फटका बसलेला आहे आणि सुमारे 5 ते 7 जे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। सध्या आपण आहोत ते सोलापूर पुणे महामार्गावर आहोत आणि लांबोटी येथील जे पूल आहे त्याच्यावर आहोत आणि हे पुलाच्या माध्यमातून हे दृश्य आपण पाहू शकतो की किती विस्तारित हे जे रूप आहे ते नदीचा आपण पाहू शकतो। त्यामुळे याचा अंदाज येऊ शकतो की मात्र असं असलं तरी तालुका प्रशासनाचे किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे। जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते विविध ठिकाणी राबवले जात आहे। मध्यरात्रीपर्यंत ज्या ठिकाणी जे गावात नागरिक अडकले होते त्यांना रेस्क्यू करण्याचं काम केलेलं आहे। एनडीआरएफची टीम आहे ते या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे पुराचं पाणी आहे ते गावांमध्ये शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण जे खरीप हंगामाचा विचार केला तर शेतीचं मात्र शेकडो हेक्टर जी शेती आहे ते पाण्याखाली गेलेले आहे आणि त्याचं मोठं नुकसान मोहोळ तालुका असेल, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल या ठिकाणी बसलेला आहे। मात्र असं असलं तरी सीना नदी आहे ती मोठ्या प्रमाणावर दुतडी धरून वाहत असल्यामुळे लगतचे गाव असतील किंवा शेती असेल याला मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। असं असलं तरी जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अनेक जी गावं आहेत त्यामध्ये आजही पाणी शिरल्यामुळे त्या गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि ही जी नदी आहे ती मोठ्या प्रमाणावर जे पाणी आहे ते अर्धा किलोमीटर पात्र सोडून गेल्यामुळे या ठिकाणचे शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। दादा, काय ही कधीपर्यंतची ही जी आहे तुम्हाला काय वाटतं की ही जी नदी आहे ती अशीच वाहत होती का त्यापेक्षा काय? नाही, ही नदीचा मुख्य प्रवाह हा छोटाच आहे। आताचा जो हा जवळजवळ एक किलोमीटरचा जो प्रवाह वाढलाय एवढा मोठा प्रवाह नाही आहे नदीचा। आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता बोलताना सांगितलं एनडीआरएफची टीम आहे, जिल्हा प्रशासन कोणीही नाही। मी काल मान्य मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांना फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही। त्यांच्या पीएनना फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील ही असेल तरी मात्र आपण पाहू शकतो की दादा काय फटका बसलाय पुराचा? शेतकऱ्यांना भरपूर फटका बसलेला आहे। शेतकरी असे रसदून गेले ते पूर्ण पांबेवाडीचा रस्ता पूर्ण बंद आहे। पांबेवाडीला जाणं येणं बंद आहे। शिरापूरहून जाणं येणं होतं ते बी पूर्ण बंद झालेलं आहे। तिथं जाण्याचा मार्गच नाही व ते शिरापूरला थांबलेत लोक। असं भरपूर तिथं बी काय म्हणजे जाण्याची सोय नाही, तिथे काय तर करावं लोकांना येण्या जाण्यासाठी। ही ग्रामस्थांना येण्या जाण्याची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय, काय वाटतं? हा सीना नदी काठ म्हणजे उसाचा पट्टा आहे। इथं हजारो एकर आता शेती जवळजवळ पाण्याखाली गेलेली आहे। यापूर्वी 2020ला पाणी असं आलं होतं। आता लोक भीतीच्या सावटाखाली आहेत कारण वरून पाऊस पडतोय आणि खाली पाणी वाढतंय। अशीच परिस्थिती झाली आहे। न भूतो न भविष्यतो हा प्रवाह वाढलेला या लोकांना बघायला मिळत आहे। साधारण 5 धरणं बंधारे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत। 42 गावांना मोहोळ तालुक्यातला फटका बसलाय अशी परिस्थिती आहे। लोक आता गावाकडची लोक जे असे म्हणजे नदीकाठची लोक आहेत त्याचा जीव मुठीत धरून बसलेले पाण्याच्या प्रवाहाकडे बघत आहेत। आता इथंच बघायला गेलं तर पशुधन असेल ते धोक्यात येऊ नये म्हणून ते काळजी घेत आहेत। त्यांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय। अशी सरसकट इथं पंचनामे व्हावे अशी लोकांची मागणी आहे।
कुठेतरी पंचनामे व्हावेत आणि सरकारने आपली दिवाळी गोड करावी अशीच मागणी सध्या सोलापूरकर आणि जे सीना नदी काठचे जे ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत, ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी सोलापुरातील जे 3 तालुके आहेत त्यांची भीषण अशी महापुराची परिस्थिती आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सरकार असेल, प्रशासन असेल यांना दाखवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतोय. प्रीतम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.